हा नुसयाताई सुरुवात करा. उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विरंगुळातील सर्व सभासदांना माझा नमस्कार. मी मोठी मातब्बर वगैरे आहे असं अजिबात समजू नका, 4 पुस्तकं लिहिली म्हणून. मी तुमच्यातलीच एक आहे आणि फक्त पुढे येऊन माझे जीवनानुभव थोडे मांडते आहे. अगदीच मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा शेजापाजारी पै पाहुणे आमच्याकडे कधी-कधी यायचे आणि ते माझ्याकडे बघून माझ्या पालकांना म्हणायचे, "काय हो या पोरीच्या हातापायाच्या काड्या? बिनआईची पोरगी आता इथं कसं होणार? चिंताच आहे बाबा मोठी, कसं वाढवणार हिला?" आणि या वाक्याने घरातल्यांशी बोलायला सुरुवात केल्यामुळे मला ते इतकं मनातल्या मनात वाटायचं काहीतरी कमी आहे आपल्यामध्ये, काहीतरी उणीव आहे, कमतरता आहे, असं वाटायचं लहानपणापासून. आणि मग पुढे-पुढे मी संवेदनशील बनत गेले. मग खरं तर माझे चुलते आजी यांनी मला सांभाळलं ना, तर त्यांनी माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. खूप काळजी घ्यायचे ते. आणि या पोरीचं पुढं काहीतरी कल्याण व्हावं, या विचाराने माझ्या अशिक्षित आणि गरीब चुलत्यांनी मला अंगाखांद्यावरून शाळेत नेऊन पोहोचवलं 4-6 महिने. आणि शाळेचे दरवाजे म्हणजे शिक्षणाचा दरवाजा मला खुला करून दिला. 7वी-8वीत असताना निबंध लेखन वगैरे करायची, प्रसंग वर्णने लिहायची, नाट्यछटा वगैरे जमायच्या मला आणि चांगलं लिहिता आल्यामुळे मराठीच्या शिक्षकांकडून मला शाब्बासकी मिळायची. गावाकडील सर्व निसर्ग आपल्याला आवडतोच. मलाही आवडायचा. गावाकडले चंद्र, चांदणे, तारे, वारे, वाहणाऱ्या नद्या, डोंगर, झाडे हा सर्व निसर्ग माझा मोठा शिक्षक होता. चंद्र माथ्यावर आल्यावर तर मी रात्री-रात्री अंगणात बसायचे. सगळं चराचर शांत, वर शांत प्रकाश किरणं खाली पडतायत. चंद्र ढगातून चाललेला आहे पुढे-पुढे आणि त्याच्यातून काही कल्पना सुचू लागल्या, या निसर्ग सानिध्यामुळे. आणि त्या सानिध्यात मी हायस्कूलमध्ये छोट्या-छोट्या कविता करायला लागले. पुढे 11वी झाले. नंतर कॉलेजमध्ये जायचा प्रश्न आला. खरं तर शाळा शिकणं हे शिकवणं घरच्यांना परवडणारं नव्हतं आणि प्रथाही नव्हती मुलींना शाळा शिकवायची. पण मी सर्वांना सांगायचे की मी शिकणार आहे आणि कुणाला न विचारता ऍडमिशन घ्यायची, शाळेत जायची. घरच्यांना काही पत्ता नसायचा. आणि मग 11वी झाल्यानंतर एक माझा चुलत भाऊ म्हणाला, "अगं अक्के, आता तू सायन्सला ऍडमिशन घे बरं का." तर मला मराठी भाषेची आवड. मी मग काय केलं, आपल्याला काय जमतंय याचा आवाका लक्षात घेतला, की आपल्याला मराठीचं बाबा ज्ञान थोडंफार आहे. लिहू शकतो आपण. पुस्तकं 4 वाचू शकतो. हेच जर पुढे घडणार असेल किती उत्तम. म्हणून मी आर्ट्सला प्रवेश घेतला. आणि नंतर कॉलेजमध्ये अरविंद साळुंखे नावाचे सर खूप मराठी चांगलं शिकवायचे. काहीतरी मनात असं म्हणजे खळबळ माजायची. प्रत्येक शब्द भिनायचा. मोठ्या-मोठ्या कथा आवडायच्या, पुस्तकं आवडू लागली आणि ते कविता जर शिकवायचे ना सावरकरांच्या वगैरे कमला काव्य असो किंवा "ने मजशी रे परत मातृभूमीला" वगैरे. या कविता मला खूप टचेबल वाटायच्या त्यावेळी. मग इतरांना कुणाला कल्पना नसायची आणि त्यावेळी शिक्षकांकडे, मुलांकडे पापणी उचलून बघायची प्राज्ञा नसायची. खाली मान घालून सगळं ते ऐकायचे मी आणि मनात कुठेतरी साठवत जायचे. आणि असं करता-करता मला कविता आणखी सुचू लागल्या आणि तिची एक मी सुंदर कविताची वही तयार केली. बी-ए झाले. नंतर लग्नाचा प्रस्ताव आला. आता इतके दिवस थांबवून ठेवलेलं लग्न नाही म्हणत होते. पण ह्यावेळी काय योगायोग होता ते ठरलं एकदाशी लग्न. आणि मग आता मला प्रश्न पडला, की आता ही माझी कवितेची सुंदर वही, तिचं काय करायचं? ही वही घरच्यांच्या आणि नवऱ्याच्याही हाताला लागू नये म्हणून मी काय योजना करावी असं मनात घोळवत होते. कारण त्या कविता वाचून कोणी अनर्थ केला, काही अर्थाचा अनर्थ करून काही लक्षात घेतलं आणि माझं काही बिनसलं तर काय घ्या? त्यावेळी
एवढं लिहिणं, वाचणं, पुस्तकं याचा घरच्यांशी संबंध नव्हताच. आणि मग मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं, "शैले, हे बघ माझी ही कवितांची वही आहे ना, ती जरा मी तुझ्याकडे देते, ही जपून ठेव बरं का." शैला म्हणाली, "त्यात काय एवढं? मी जपून ठेवीन तुझी वही हो." आणि मग लग्नानंतर मी कविता लिहीत, लिहीत, लिहीत राहिले. मी यांच्या नकळत. 2-3 वर्षांनी संकलन झालं कवितांचं बरंच आणि म्हटलं आपल्या मैत्रिणीकडे असलेल्या वहीमध्ये 25-30 कविता असतील. म्हणून मी एकदा शैलाला गाठलं आणि म्हणाले, "अगं शैला, माझी वही आहे गं तुझ्याकडे कवितेची. ती मला जरा देतेस का?" शैला म्हणाली, "वही? आणि ती कुठली वही? केव्हाची? मला काही आठवत नाही बाबा." "अगं मी म्हटलं ना माझं लग्न ठरल्यावर तुझ्याकडे ठेवायला दिली होती, ठेव म्हणून." ती म्हणाली, "हे बघ, ती वही हरवली माझ्या हातून केव्हाच. माझंही लग्न झालं होतं. पण मी तरी कशाला बरोबर ठेवू?" माझा चेहरा पडला. माझा चेहरा होताच. ती म्हणाली, "हे बघ, नाराज होऊ नकोस. तुला 100 पानांची नवीन वही घेऊन देते. मग तर बस." आता तिला काय सांगायचं मला खूप वाईट वाटलं. मराठी वाङ्मयाचं फार मोठं नुकसान झालं असं नाही, पण खूप वाईट वाटलं. आणि मग 73 साली लग्न झालं त्याच्या आधीपासून मी जी कविता करत करत होते, त्या काही मासिकांमध्ये, वृत्तपत्रात वगैरे देत होते. पण लपून-छपून हे सगळं चालायचं. कारण मिस्टर सायन्स पदवीधर होते आणि तापट स्वभावाचे पण होते. माझी काय बिशाद होती त्यांना कविता दाखवायची. आणि एकदा 1990 साली लोकसत्तामध्ये एक जाहिरात आली. जणू माझ्यासाठी सुवर्ण संधीच उपलब्ध झाली. तेव्हा लोकसत्तात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एक जाहिरात दिली होती. जाहिरात अशी होती, की लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पहिल्या पुस्तकाला अनुदान मिळेल. म्हणजे त्यांनी काही खर्च न करता त्यांचं पुस्तक आम्ही काढतो. अशा आशयाची ती जाहिरात होती. मग काय आश्चर्य! मी कवितेच्या सगळ्या ओळी किंवा ते कवितेचं संकलन आहे त्या तरी म्हणजे 73 सालापासून लिहित होते. ती जवळ-जवळ 90 साली मी ह्या कविता छान हस्ताक्षरामध्ये लिहून मंडळाकडे पोस्ट केल्या. आणि विसरून गेले सगळं काही. 4-6 महिन्यांनी आश्चर्य म्हणजे त्या कवितेच्या पुस्तकाच्या 15 प्रती आणि मानधन ₹500 असं माझ्या घरी पोहोचतं झालं. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. तर हा प्रतीक्षा नावाचा काव्यसंग्रह मी त्या अरविंद साळुंखे या माझ्या शिक्षकांना, प्राध्यापकांना कॉलेजच्या अर्पण केला होता. कारण मला वाटायचं, की त्यांच्यामुळेच माझ्यात कवितेचे गुण आले किंवा त्यांनी माझ्या याच्यावरली धूळ झाडली म्हणून मी उभी राहिले. आणि हा काव्यसंग्रह यांच्या हातात देताना मला आनंद झाला. पण हे पडले सायन्स गणितातले तज्ञ. त्यामुळे फार काही शब्दसुमने उधळली गेली नाहीत माझ्यावर. कवितांनी पुन्हा मला सुखद धक्का दिला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे एकही पैसा न खर्च करता दुसऱ्यांदा अनुदानाने माझा प्रकाश रेखा काव्यसंग्रह प्रकाशात आला. आणि मग कविता कवयित्री म्हणून लोक मला जरा जरा म्हणजे शाळेतले तरी शिक्षक, पालक वगैरे ओळखायला लागले होते. त्यातली एक स्त्रियेस ही कविता मला खूप आवडायची. कवितेचं नाव आहे स्त्रियेस. बाळगावेस कशास आता कोमल शरीर कोमल मन, बाळगावेस कशास आता कोमल शरीर कोमल मन, झटकून उदासीनता साऱ्या काट टाकून झटकून उदासीनता साऱ्या काट टाकून दगड बन. ठाई ठाई बसते ठोकर, ठाई ठाई बसते ठोकर, म्हणूनच बन बेफिकीर. सवय होऊ दे टणक होऊ दे झेलून घे हजार शिशीर. सवय होऊ दे टणक होऊ दे झेलून घे हजार शिशीर. प्रसंगी कर हृदयात बंदिस, प्रसंगी कर हृदयात बंदिस. दया क्षमा प्रेम याचना, न्यायासाठी सत्यासाठी नेत्र उसळू दे लाख ठिणगी. किडामुंगी होऊ नकोस, क्षणात चिरडून जाऊ नकोस. किडामुंगी होऊ नकोस, क्षणात चिरडून जाऊ नकोस.
उगारत्या हातास अडसर घाल, बंद जिभेतून तोफ डाल. उगारत्या हातास अडसर घाल, बंद जिभेतून तोफ टाक. अवहेलना द्वेष कचऱ्यात टाक. कोणी तुझी अवहेलना द्वेष करतायत, कचऱ्यात टाक. निंदा नालस्ती निपटून काढ. जगण्यासाठी हक्कासाठी जागृत राहा मनातून फार. जगण्यासाठी हक्कासाठी जागृत राहा मनातून फार. जमले नाही तर एवढे कर, जमले नाही तर एवढे कर, गोड बोलून सरळ कर. श्रद्धा रूढींचे नकोत लाड, श्रद्धा रूढींचे नकोत लाड. प्रसंगी बन महामुरदाळ, प्रसंगी बन महामुरदाळ. अशा रीतीने बऱ्याच कविता त्या कविता संग्रहामध्ये मी लिहिलेल्या आहेत. त्या दरम्यान मी मुंबई महापालिकेच्या शाळेत नोकरी मला लागली होती आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून काम माझं सुरू होतं. आता ती महापालिकेची मुलं म्हणजे आताच अपर्णाताईंनी सांगितल्याप्रमाणे पिढ्यानपिढ्याचे अज्ञान आणि पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य हीच त्यांची ओळख. झोपडपट्टी कुठल्या तरी नाल्याच्या दुर्गंधीने भरलेल्या नाल्याच्या बाजूला असायची आणि किंवा डोंगरावर कुठंतरी अगदी घाणबीण ज्यांनी कचरा टाकलाय त्या ठिकाणी त्यांची घरं असायची. तर ही अशी मुलं शाळेत यायची नाहीत. त्यांच्यासाठी 1 तास सवलत असायची शिक्षकांना की मुलांना धुंडून शोधून काही करून शाळेत आणा पटनोंदणी करण्यासाठी. सवलत 1 तासाची असायची रोज, एक 15 दिवस. आता सांगू नये पण सांगते, काही शिक्षक सती सवलत घेऊन घरी जायचे. पण मला तर ते बरं वाटलं नाही, पटलं नाही. मी त्या झोपडपट्ट्या सगळ्या नाल्याच्या शेजारच्या घाण वगैरे दुर्गंधी असलेल्या तरी त्या मी पालथ्या घातल्या, डोंगरावर सुद्धा गेले आणि मुलांना शाळेत येण्याविषयी विनंती केली. त्यांच्या पालकांचं आणि या तुम्हाला सगळ्या सोयी वगैरे सगळ्या प्राप्त होतील वगैरे वगैरे बरीचशी आमिष दाखवली. आता हे पालक म्हणजे या मुलांचे पालकांचं कायम असहकार्य, ते रोजीरोटीसाठी बाहेर पडायचे. पण मी मनाशी निर्धार केला, मुलांना शिकवण्यासाठी सरकार आपल्याला पगार देतं आणि आपण ते काम नीट हे पक्क लक्षात ठेवलं. मग मला आठवण यायची लहानपणीची माझ्या, की जर मला आज ते शाळेचे शिक्षक चांगले मिळाले नसते, तर माझा हा उत्कर्ष झाला असता का आयुष्यात? मला चांगले समाधानाचे दिवस आले असते का? तर हा विचार यायचा आणि वाटायचं की ह्या मुलांना आपण घडवलं पाहिजे, ह्या पिढीला घडवलं पाहिजे. हे घडवणं म्हणजे फायलींचं इकडे तिकडे सरकवासारखीचं काम नव्हतं. त्यांना खरंच खूप प्रयत्नांनी, खूप विचारांनी घडवायची गरज होती. त्यांचं पालकत्व स्वीकारायची, स्वतःची मुलं शिकतायत असं समजून शिकवायची गरज होती. मग आता काय करावं? यासाठी एक चांगला रोज सुविचार लिहा. म्हणजे सुविचार म्हणजे चांगला विचार त्यांच्या डोक्यात जाईल, ते चिंतन करतील, मनन करतील किंवा वाचतील, विचार करतील, असं काहीतरी फळ्यावर छोटं असं. पद्धत कशी होती की एकदा सुविचार लिहिला की महिना 2 महिने फळ्याकडे पाहिलं जायचं नाही. तो सुविचार आपला 2-4 महिने काय 6-6 महिने सुद्धा फळ्यावर असायचा. मग मी नवीन सुविचार लिहायला सुरुवात केली. लिहिले एकदा, निरक्षरता माणसाचा शत्रू आहे. आता मला ना कळेना काय, मी लिहायला सांगितलं, पुढं जायला लागले. लिहा दुसऱ्या दिवशी, जिथे स्वच्छता तिथे देवता. मग तरी मुलांची तोंड साशन दिसायला लागली. तर एक मुलगा म्हणाला, बाई स्वच्छता म्हणजे काय? तर मला काही कळेना, म्हणलं तर काय सांगावं? तर म्हणलं, अरे जे चांगलं असतं, मळलेलं नसतं, साफ-सुथरं असतं, ते स्वच्छ नाही का? अहो बाई, ते स्वच्छता काय त्याला म्हणताय? स्वच्छ म्हणा नीट. आणि मला त्यांनी प्रबोधन केलं. मग माझ्या लक्षात आलं, की आपली शुद्ध मराठी
आणि त्यांची बोलीभाषा यात अंतर आहे. आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांना सांगितला पाहिजे. प्रत्येक विषयातील वेगवेगळे शब्द आहेत, भौगोलिक आहेत, ऐतिहासिक आहेत. बरेचसे शब्द वेगवेगळे आहेत, सायन्स मधले आहेत. तर त्यांना ते शब्दांचाच अर्थबोध झाला नाही तर कसं त्यांच्या डोक्यात शिरणार? आणि विचार चांगला चांगला देऊ लागले. निदान स्वच्छ म्हटले तरी पुष्कळ झालं असं वाटायचं. आणि मग मी शोधायला लागले, की सुविचार नवनवीन कुठून माझ्या डायऱ्या काढल्या, पुस्तकं काढली. असं करता भरपूर सुविचार माझ्या आणि मग त्यांचा हे सुविचार लिहिताना त्यांना मग एकत्र कसं सुविचार करता येईल किंवा खूप सुविचार झाले. असं वाटलं की 100-150 सुविचार झाले. ह्याचं एक पुस्तक काढा. उपयोगी पडेल. झालं कारण वेगवेगळ्या विषयांचे शोध लागला. जवळ-जवळ 40 विषयांवरचे सुविचार मला सापडले. त्यासाठी खूप लायब्रऱ्या मी पालथ्या घातल्या. पुस्तकांच्या वाचनामुळे अ, मला खूप समजलं की चांगली-चांगली वाक्य, चांगली-चांगली चरित्र वाचल्यानंतर बरीचशी आपल्याला मिळतायत, ते आपण एकत्र करूया. आणि अशा रीतीने वेगवेगळ्या 40 विषयांवरचे विचार असलेले 2,500 सुविचारांचे संस्कारलित पुस्तक निर्माण झाले. तर त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया आणि प्रशंसा तर खूप समाधान वाटलं. आता मुलांचा आवडीचा प्रांत म्हणजे गाणी, गोष्टी वगैरे. मनोरंजन तर हवंच. त्याशिवाय कशी बसू शकतील ती शाळेमध्ये. मग काही गोष्टी सांगितल्या, माहिती असलेल्या गोष्टी सांगितल्यानंतर रचून आणखी सांगू लागले गोष्टी. मग आता थोरा-मोठ्यांच्या बालपणीच्या किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या गोष्टी जमवून त्यांना सांगितलं तर फार आवडतील आणि त्यांना त्यांच्यावर संस्कार घडतील. या विचाराने मी खूप संस्कार कथांचं, गोष्टींचं संकलन केलं आणि त्यातून संस्कारक्षम बोधकथा हे पुस्तक प्रकाशात आलं. त्यावेळी माननीय लीला शहा नावाच्या लेखिका म्हणून उदयास आल्या होत्या. त्यांची आणि माझी खूप गट्ट आहे आणि मग माझी आणि त्यांची काही पुस्तकं डोंबिवलीच्या आरती प्रकाशनने काढली आणि त्यामुळे खूप प्रोत्साहन मिळालं. आणि एक वाटायचं की या पुस्तकं खूप कॉलेज जीवनापासूनच खूप पुस्तकं वाचत होते. या पुस्तकांच्या मांदियाळ्यात आपलं तरी एक तरी पुस्तक असावं, पणती होऊन उजळत असावं, एक तरी पुस्तक असावं, ही खूप दुर्दम्य इच्छा होती. आता मूल्याधारित अ, अ, गाणी वगैरे शिकवताना परिपाठाच्या वेळी एक गाणं घ्यायचं ते आठवड्याभर चालायचं. मग मला वाटलं की ह्या गाणी मुलांची ही फक्त नुसती एकदा म्हणून भागणार नाही, तर मुलांच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आली पाहिजे की एखादं गाणं तरी वर्षातून एक पाठ करावं आणि ते उभं राहून धीटपणे दाखवावं. आणि मग अशा रीतीने समूह गीते कुणाकडेच नवीन-नवीन गाणी मिळेनात शिक्षकांकडे. मग मी म्हटलं ही संस्कार गीतं मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांनी म्हटली पाहिजेत. त्यातून काही त्यांना विचार नवीन कळलं पाहिजे. या दृष्टीने मूल्याधारित समूहगीतांचे पुस्तक लिहिले गेले. त्याच्या 4-5 आवृत्त्या निघाल्या. शिक्षक विद्यार्थ्यांना ते खूप आवडले. आता पुढे म्हणजे झाडं, फुलं, पानं, डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी ही यांची चित्र किंवा हे सगळं मुलं पुस्तकात अनुभवायची. त्यांच्या झोपडपट्टीच्या शेजारी काही नसायचं. बाजूनी मोठ्या-मोठ्या बिल्डिंगचा वेढा असायचा. मग त्यांच्यासाठी छोट्या-छोट्या सहली काढायचे. त्यांच्या अनुभव क्षेत्र किंवा त्यांच्या अनुभवांशी मी समरस व्हायचे. प्राणी, पक्षी त्यांना आवडायचे. बडबड गाणी आवडायची. मग यातूनच मला
मुलांच्या कविता त्यांच्या भावविश्वाच्या साजेलशा अशा कविता मला वाटते. आणि मग बालवाडीसाठी बडबड गीते लिहिली. नंतर 1ली ते 4थी गटासाठी करमणूक प्रधान गाणी लिहिली. 5वी ते 10वी किशोर गटासाठी स्वच्छता, पर्यावरण, देशप्रेम, उपदेशपर अशा कविता लिहून झाल्या. मग बऱ्याचशा अ, अशा या कविता मी चालीवर म्हणून दाखवायची त्यांना. आवडायचं त्यांना ते. अर्थही समजून द्यायचे. खूप समाधान मिळायचे त्या. आणि या लिहिण्यातूनच या 10-12 वर्षात म्हणजे ही रिटायरमेंट झाल्यानंतरचे उद्योग आहेत सगळे. अ, नाही तेव्हा कविता लिहिल्या, पण हे रिटायरमेंट झाल्यानंतर मी शाळा-शाळातून ह्या कविता म्हणू लागले. मग मुलांसाठी कविता म्हणून मग रिमझिम नावाचा कविता संग्रह, चिवचिव नावाचा दुसरा, चांदण्यांची वरात आणि चौथा मंत्र नव्या युगाचा अशी पुस्तकं प्रसिद्ध झाली बालकवितांची. त्यातले एक मुलांना खूप आवडायचं गाणं म्हणजे असे कसे, असे कसे काय काय ते विचारायचे. त्यातून एक मला गाणं सुचलं. असा कसा खुले बाई मोराचा पिसारा, साऱ्यातून दिसे त्याचा दिमाखच न्यारा. थय थय नाचतो हा आनंदे अंगणी, पाहताच त्याला मुले जातात रंगुनी. कसा गाणे गातो बाई कोकिळ सुंदर, कुहू कुहू गाताना तो दिसे मनोहर. काळा काळा दिसे तरी आहे तो चतुर, किती वेळा गातो तरी बिघडत नाही सूर. असे कसे बाई बोल साळुंखी राणीचे, इथे तिथे साऱ्यांनाच वाटे ओळखीचे. रूपतीचे सुंदरान सोनेरी पिसाचे, वेगळच गाणे तिचे वेगळ्या दिसाचे. अशी कशी बाई भुरी गाय हंबरते, वासराच सारे किती कशी बोलावते. सोडताच जावे बाई जाते धावतच, कुरवाळते जिभेने ते जवळ येताच. तर अशी काही बालगीत लिहिली. बालविश्वाला साजेशी अशी पक्षी, प्राणी, पर्यावरण तर ती मुलांना आवडली. आता फलक लेखनाच्या अत्यंत आवडीमुळे मी शाळेत लवकर जायचे. पण तो फळा व्यवस्थित सजवायचा. त्यावर दिनविशेष आणि प्रेरणादायी बातम्या वगैरे मी लिहित असते. दिनविशेषचं प्रत्येक दिवशी बातमी मुलांना प्रेरणादायी असावी, काहीतरी त्यांच्या विचारामध्ये फरक करणारी असावी, त्यांना चालना देणारी असावी, अशी मी विचार करायचे. त्याशिवाय महत्त्वाच्या घटना, जयंत्या, पुण्यतिथ्या, थोर समाजसेवक, साधू संत, शास्त्रज्ञ, क्रांतिकारक यांची माहिती मी मुलांना देऊ लागले. आणि मग असं करता करता हे सगळं शोधायला मोठी पुस्तकं चाळायला लागायची. मग ही मोठी पुस्तकं वाचून त्यातलं सार काढायचं एक पानभर, एक फुसकेभर, तर खूप वेळ जायचा. मग माझ्या मनाने घेतलं की हे इतर शिक्षकांसाठीही आणि आपल्यासाठीही हे एक उपयुक्त ठरेल, की हे सगळं दिनविशेष याचं एक आपण पुस्तक तयार करूया आणि त्यामध्ये सर्व समावेश होईल. फलक लेखनाला उपयोगी पडेल. असा विचार करून मग शालेय दिनविशेष या पुस्तकाच्या निर्मितीची कल्पना सुचली. थोर व्यक्तींच्या आयुष्याचे जीवनसार थोडक्यात, आकर्षकपणे आणि मुलांना समजेल अशा भाषेत लिहून काढण्याची मला वेळच लागली. आता हे वेळ लागले खरं, पण वेळ कसा मिळवायचा हा माझ्यापुढे प्रश्न होता.
कारण मी दुपार शिफ्टमध्ये काम करत होते आधी. मग दुपार शिफ्टमध्ये काम करताना सकाळची कामं करायची 11 वाजेपर्यंत. नंतर शाळा आणि नंतर संध्याकाळी संध्याकाळचं पुन्हा आपलं घर संसार होताच ना. मग मी ठरवलं की सकाळ शिफ्ट घेतली तर आपल्याला जरा वेळ मिळेल. आणि मग सकाळ शिफ्ट घेतली. सकाळी लवकर उठून सकाळी लवकर उठून मी 5 जणांचे डबे करायचे. 2:30 वाजता येऊन जेवण करून क्षणभरच विश्रांती घेऊन नंतर मी संध्याकाळच्या वेळेला विविध काव्य मंडळे किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद असो, कोमसापा असो, काव्यरसिक मंडळ असो, व्याख्यानं असो, ती मी अटेंड करायचे. आणि या डोंबिवलीच्या सुसंस्कृत शहरात मी किती पाण्यात आहे, हे मला त्यामधून चोखता आलं. आपण कमी पडतोय, असं वाटायला लागलं. आपला प्रयत्न कमी पडतोय, असं वाटायला लागलं. आणि या शहराच्या गतीत धावता आलं पाहिजे, ही अनिवार्य इच्छा झाली, तसं पक्क ठरवलं. रात्री मग मी 9:30 पर्यंत सगळं आवरायचे आणि 10 ते 1 वाजेपर्यंत झपाटून मी कित्येक वर्ष लिहित राहायचे. त्यातून मग शालेय दिनविशेष हे पुस्तक पूर्ण लिहून झालं. त्याचप्रमाणे 105 शास्त्रज्ञ आइन्स्टाईन किंवा न्यूटन एवढंच मुलांना माहिती होतं. आणखी शास्त्रज्ञांची माहिती त्यांना मिळावी म्हणून 105 शास्त्रज्ञ मी शोधून काढले आणि नेमकेपणाने आकर्षकपणे ती माहिती लिहिली. त्याचप्रमाणे थोर जे लोक होऊन गेलेत, समाजसेवक आहेत, थोर नेते आहेत, क्रांतिकारक आहेत. त्यांची मुलांना माहिती झाली पाहिजे. त्यांनी कसं कार्य केलं ते कळलं पाहिजे. आपल्याला जीवनात काय करता येईल हा त्याने विचार करावा. यासाठी त्रिवार वंदन तुम्हा हे एक मोठं पुस्तक निर्माण झालं आणि केव्हा शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना इतकं ते उपयोगी पडू लागलं किंवा शालेय दिनविशेष सुद्धा उपयोगी पडू लागलं, की काहीही कार्यक्रम असला की ते पुस्तक सगळेजण मागायचे. मग मला समाधानाची पावती मिळायची. बरं झालं. सगळ्यांची सोय होते आणि विद्यार्थ्यांना मेन म्हणजे थोडक्यात माहिती मिळते. कारण मोठी-मोठी पुस्तकं वाचायला अजून त्यांना वेळ होतो. आता महापालिका शाळेत नोकरी होती माझी. तिथे मुलांसाठी अनेक स्पर्धा घेतल्या जायच्या. निबंध असो, गायन असो, वक्तृत्व असो, श्लोक पाठांतर असो, चित्रकला, हस्तकला, प्रतिकृती, मॉडेल्स बनवणे वगैरे, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, कितीतरी स्पर्धा असायच्या. आणि ह्या प्रत्येक स्पर्धात वर्गातीलच नव्हे तर शाळेतल्या मुलांनी सुद्धा त्यामध्ये हिरिरीने भाग घ्यावा, असं मला वाटायचं. आणि मग त्या दृष्टीने मी त्यांना मार्गदर्शन करायचे. असा होता की स्पर्धांमध्ये नंबर येणे न येणे ही वेगळी गोष्ट होती. काहींचे नंबर यायचे तेव्हा जल्लोष व्हायचा, पूर्वक वातावरण तयार व्हायचं. आणि हे तर व्हायचंच, पण मला वाटायचं की ह्या परिस्थितीने दबलेल्या, कसलेही घरचे अनुकूल वातावरण नसलेल्या मुलांनी विचारशील बनून लिहिते व्हावे, अबोलपणा टाकावा, घाबरटपणा टाकावा, बोलके व्हावे आणि स्वतःतील आळस, निराशा, नाकर्तेपणा झटकून कामाला लागावं. या मनपूत इच्छा त्यांच्यामध्ये उतराव्यात आपल्या मनातील असं ठरवून मी प्रयत्न करायला लागले. आपण प्रयत्न करायचे नाही तर कोणी करायचे ह्या मुलांसाठी? कारण पालक बिचारे अज्ञानी, या मुलांना आपल्याला घडवायचं आहे, हे लक्षात असायचं. त्यावेळी मूल्य शिक्षणाचा खूप बोलबाला होता. देशप्रेम, परोपकारिता, मित्रता, संवेदनशीलता, विज्ञान, विज्ञाननिष्ठा, आदर, भावना, नम्रता, स्त्री-पुरुष समानता. ही मूल्य पाठ करून किंवा वारंवार मुलांना लिहायला लावून त्यांच्यात ती मूल्य
उतरणार होतीत का? त्यांना समजणार होतीत का? असं वाटायचं. मग याचा विचार करून मी मग नाटकांच्या स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील, तेव्हा काही-काही एकांकिका, नाटकं बसवायला सुरुवात केली आणि मग उषःकाल होता होता, "ऐलमा पैलमा आरोग्य देवा, ताई तू कशी" ही नाटुकली बसवली आणि जिल्हा स्तरावर त्याला बक्षीस मिळाली. पण माझा उद्देश हा होता, की मुलं धीट झाली पाहिजेत. बोलकं झालं पाहिजे त्यांनी. म्हणजे आपल्या परिस्थिती अशी आहे म्हणून कुठेतरी असं लाचारीने वागू नये किंवा असं अ, मागे-मागे राहून अ, सतत न्यूनगंड राहू नये, की आपण काही करू शकत नाही, बोलू शकत नाही. कारण म्हणतात ना, बोलणाऱ्याच्या एरंड्या खपतात, पण न बोलणाऱ्यांचे गहू पण खपत नाहीत. तर ह्या मुलांनी पुढच्या आयुष्यात जाऊन धीटपणे बोलून आपल्या अ, समस्यांचं निराकरण करावं, इतरांना सांगाव्या. त्या काही समस्यातून बाहेर पडावं यासाठी बोलता आलं पाहिजे त्यांना. यासाठी माझा मोठा प्रयत्न होता. नंतरच्या काळामध्ये व्यास क्रिएशनने एक स्पर्धा जाहीर केली मुलांसाठी एकांकिका लिहायची. त्यावेळी पण मी अंधश्रद्धेला गाडा असा विषय निवडला आणि त्या एकांकिकांना पण दुसरे पारितोषिक प्राप्त झाले आणि खूप त्याचंही पुस्तक निघेल आता. अशा रीतीने हा प्रवास सुरू होता. हे सगळं करत असताना कोणाला वाटेल, की बाईंनी हे नुसते कार्यक्रम शाळेत घेतले का शिकवले की नाही काय माहिती. कारण वर्गात पण मग सब सब गोडे 12% असं समजून मुलांना चालणार नव्हतं. वेगवेगळ्या पातळीची, वेगवेगळ्या आवडीची, वेगवेगळ्या आवाक्याची मुलं शाळेत असायची. आता मी शिकवणार आहे, करा बाकीचं तुम्ही, असं सांगून चालणार नव्हतं. त्यांची विषयाची गोडी, त्यांचा आवाका, अनुभव, अभ्यासवृत्ती वाढावी यासाठी अनेक प्रकल्प राबवून घेत होते. विविध प्रयोग कल्पनेतून सुचायचे. तो विषय वेगळा अ, सुचायचे आणि मी म्हणजे क्लासरूम भरून साहित्य म्हणजे सर्व भिंती, छत, कोपरे सर्व भरून राहतील इतकं साहित्य मी मुलांसाठी प्रोजेक्ट वगैरे तयार करायची, त्यांच्याकडून करवून घ्यायची. त्यांना खूप मजा यायची. असं करता-करता चार्ट, चित्रे, कात्रणे, शब्दपट्ट्या तयार करताना त्याच्यातूनच मला सुचलं, की अंकलिपी जी असते ना प्राथमिक लेव्हलला सचित्र बालमित्र ही अंकलिपी असायची सगळीकडे आणि त्याच्यात फार थोडे शब्द खूपच कमी आहेत शब्द. तर ह्याच्यापेक्षा एक चांगली अंकलिपी आपल्या हातून व्हावी, की ज्यामुळे खूप शब्द त्यामध्ये असावेत आणि ते अभ्यासल्यानंतर मुलांना नक्कीच वाचायला आलं पाहिजे. असा मला विश्वास वाटायला लागला आणि त्या दृष्टीतून मी माझी मराठी उजळणी हे पुस्तक लिहिलं. तर ते खूप महाराष्ट्रभर अ, गेलं जवळ-जवळ. पालकांची पत्र यायला लागली. खूप समाधान वाटलं त्यावेळी. आता ह्या लेखन वाचनाच्या छंदामुळे खूप अनेक दिग्गज लोकांची माझ्या ओळखी होत गेल्या. मोठ्या-मोठ्यांच्या सानिध्यामध्ये वावरून मी स्वतःला पॉलिश करत होते. आणि हे जीवनातील सुवर्णक्षण खूप भाग्याचे वाटायचे. कविवर्य नारायण सुर्वे, कविवर्य विंदा करंदीकर, अरुणा ढेरे, शंकर वैद्य, मेधा पाटकर, द.बा. धामणसकर, विया-बुवा जोहडकार, राजेंद्र सिंग, मेधा पाटकर आणि बाबा आमटे, अभय बंग, विकास प्रकाश आमटे, साधनाताई, नरेंद्र दाभोळकर, नसीमा हुरजूक, सिंधुताई सपकाळ, नीरजा, अरुण म्हात्रे, प्रदीप पाटकर, लीला शहा यांनी माझं सगळ्यांनी जीवन समृद्ध केलं. त्यांच्या सानिध्यात वावरल्यामुळे, त्यांच्या विचार वैभवामुळे, त्यांच्या पुस्तकांच्या प्रभावामुळे वगैरे. तर कुसुमाग्रजांबद्दल एक आठवण मला सांगायची म्हणजे मी तेव्हा विक्रोळीला होते. फक्त कविता करत होते आणि
तिथे काही तसं सांस्कृतिक वातावरण वगैरे काही नव्हतं. आणि कुसुमाग्रज विल्यापार्ल्याला त्यांची सभा होती किंवा व्याख्यान होतं किंवा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम होता साहित्यिक आणि तिथे ते येणार होते. तर मला खूप वाटलं, की आता ह्या कुसुमाग्रजांचं प्रवासी पक्षी हे पुस्तक अभ्यासक्रमात होतं कॉलेजला असताना. त्यांची हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या सागरात डळमळू दे तारे, अशा कविता, पृथ्वीचं प्रेमगीत वगैरे. नको क्षुद्र दुर्बळ नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे, असं त्या कवितेत पृथ्वी सूर्याला म्हणते. अशा अनेक कविता खूप भावल्या होत्या आणि त्यांचं व्याख्यान मला ऐकायचंच होतं. पण बिलकुल माझ्या भोवती वातावरण तसं नव्हतं. कोणीही माझ्यावर येणारं नव्हतं. कोणीच नव्हतं. मग मी ठरवलं एकटीच जायचं. एकटीने मग विल्यापार्ल्याला गेले. त्यांना तिथं पाहिलं, त्यांचं व्याख्यान ऐकलं. जवळ जाऊन 1-2 शब्द बोलले. मला खूपच आनंद झाला आणि मी 11:30 वाजता घरी आले. मग काय विचारता? मिस्टर संचित होऊन बसलेच होते. डोळ्यात प्रचंड राग होता आणि म्हणाले, "बघ किती वाजले?" 11:30 वाजले होते. "इतका वेळ कुठली विक्रोळीतली बाई बाहेर असेल का एवढा विचार कर." तर मनात मी आपला चेहरा संतोष ठेवला आणि मनात म्हटलं, की कुसुमाग्रज यांना भेटायला विक्रोळीत एकही बाई नसणार आहे म्हटलं. एवढ्या आवडीची, कवितांची आवड असणारी नसेल, म्हणून नसेल कोणी, मला आवड होती म्हणून मी गेले. पण हे मनात म्हटलं मी आणि शांत बसले. एकदा 7वीच्या वर्गात शिकवताना अ, असं म्हटलं मी, की आज तुम्हाला मी पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याविषयी काही माहिती सांगणार आहे. मग आता तर मला सांगाल का तुम्ही साहित्य म्हणजे काय? तर एक मागच्या बेंचवरचा मुलगा म्हणाला, "अहो साहित्य म्हणजे ते सामान असतं ना, आपण ह्याच्यातून नाही का आणत, किराणा मालात दुकानातून आणतो. हं, पाव बटर आणतो, वस्तू आणतो. ते सामान नाही का, त्याला साहित्य म्हणतात." मी म्हटलं, "बरोबर आहे बाबा, हे पण तुझं बरोबर आहे. पण ते सामान पोटाची भूक भागवतं. पण आपल्या मनाची, मेंदूची, विचारांची भूक कशाने भागते माहिती आहे का?" म्हणाले, "म्हणजे काय?" "अरे, हे आपल्यासमोर पुस्तकं आहेत की नाही, मी तुम्हाला ग्रंथ दाखवले, दासबोध दाखवला, ज्ञानेश्वरी दाखवली आणि इतर पुस्तकं तुम्हाला वाचायला देते. कवितेची, गाण्याची, नाटकाची, हे सगळं साहित्य आहे बरं का, हे सुद्धा साहित्य आहे. पण हे लेखकांचं साहित्य आहे. लेखक मंडळी लिहितात आणि साहित्य म्हणजे काय माहिती का? तर सह अधिक हित, समाजाच्या हिताचं जे हिताचा जो विचार करतं ते साहित्य. समाजाचं प्रतिबिंब ज्याच्यात असतं ते साहित्य. समाजातल्या लोकांना, आपणा सर्वांना जे नवीन विचार देतं, करमणूक करतं ते साहित्य. मग त्यांना हळू कळायला लागलं. आणि मग त्यांना सांगितलं साहित्य प्रकार कुठले-कुठले आहेत. तर हे साहित्य प्रकार वेगळे आहेत बरं का. किराणा मालात दुकानातले नाहीयेत. बघा, कविता आहे, कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, प्रवास वर्णन आहे, अभंग, आत्मचरित्र, गाणी, गोष्टी वगैरे. आणि मग त्यांना कळलं, हां, हां, हे नवीन काहीतरी मॅडमनी सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांच्याकडून मी चांगल्या-चांगल्या विषयावर हस्तलिखित तयार करून घेतलं. चांगल्या हस्ताक्षरवाली वाल्यांना बोलवलं. चांगल्या लिहिणाऱ्यांना बोलवलं. कातरणं कुणी-कुणी काढलेत त्यांना उद्युक्त केलं आणि एक सॉरी हस्तलिखित मासिक तयार केलं आणि हा एक साहित्य प्रकार त्यांना अनुभवायला दिला. आता पुढे 2006 साली बाबा आमटेंचे आनंदवन, हेमलकसा, अभयबंगचे सर्च, सोमनाथ, नागेपल्ली इत्यादी ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. तिथलं बाबा आमटेंचं निरपेक्ष समाजकार्य पाहून आल्यावर खूपच म्हणजे तिथे पाहतानाच खूप मी भारावले गेले.
त्यांच्या कुष्ठरुग्ण, निराधार, अंध, अपंगांच्या सेवेने झपाटून गेले आणि वाटलं आपल्या आयुष्यात आपण कसपटा इतकं सुद्धा काही केलेलं नाही. इतकी जाणीव झाली. कारण तिथले कार्यकर्ते सगळेच मोठे असो, छोटे असो, इतके विनम्र, इतकं समर्पण वृत्तीने काम करताना दिसत होते, की त्यांच्या जवळून गेलं तरी ते वर डुंकून सुद्धा बघायचे नाहीत कोण चाललंय ते. याचा अनुभव आपल्यातील काही जणांना निश्चित आला असेल. निश्चित आनंद कोणी-कोणी पाहिला आहे. आणि मी तिथे असताना बाबांनी बोलवून माझी विचारपूस केली. एका छोट्याशा कृतीबद्दल माझे हात त्यांनी हातात घेतले. मी कृतकृत्य झाले त्या दिवशी. आता नंतर 2014 साली काय झालं, विकास आमटेंचं पत्र आलं, की तुम्ही सहलीमधून येता, तेव्हा प्रकल्प तुम्हाला खरं कळत नाहीत. उडत-उडत तुमचं पाहणं होतं. तर तुम्ही एकदा खास महिनाभर राहण्यासाठी या. कुठल्याही प्रकल्पावर या. आम्ही स्वागत करतो तुमचं. ती संधी मी शोधत होते आणि एकदा संधी आली अशी आणि मी आनंदात परत गेले. नेहमीच आपलं थोडं अंध मुलांना शिकवत होते किंवा बालवाडीत जाऊन गाणी म्हणत होते. अनाथ मुलांना काही-काही सुविचार सांगत होते. चार्ट तयार करून देत होते. आणि संध्याकाळी विकास आमटेंच्या व्याख्यानाला रोज हजर राहत होते. पर्यटक असायचे खूप संध्याकाळी जमलेले आणि त्यांच्यासमोर विकास आमटे बोलायचे. तेव्हा मी आपली वही, डायरी काय असेल ती घेऊन मागच्या खुर्चीवर बसून त्यांच्या काय ते सांगतायत ते लिहून काढायचे. आणि मग मनात आलं माझ्या, की विकास आमटेंचं प्रचंड कार्य आहे. प्रचंड कार्य आहे. पण ते बाबांच्या सावलीखाली झाकोळले गेले आहे त्यांचं कार्यकर्तृत्व. तर त्यांच्याविषयी काहीतरी लिहावं. विकास आमटेंनी जणू काही माझ्या मनात ओळखलं की काय, त्यांनी सरळ सांगितलं, "माझ्यासारख्या ओबड-धोबड दगडाला शेंदूर फासून तुम्ही देव बनवू नका." या इथल्या कार्यकर्त्यांनी 60-70 वर्षे आयुष्याची आनंदांच्या उभारणीत घातली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी लिहा. अरे बापरे! अ, मोठं मला आव्हानच पडल्यासारखं झालं ते म्हणजे खूप जबाबदारी पडल्यासारखं झालं. तर एवढ्या मोठ्या माणसाने एवढी इच्छा व्यक्त केली. आता म्हटलं ह्या कार्यकर्त्याची आपली ओळख नाही, पाळत नाही. कसं कसं काय जमायचं हे सगळं? मग मी डॉक्टर भारती आमटेंना 2100 हॉस्पिटलमध्ये गाठलं आणि लंचच्या वेळी विचारलं, "वहिनी, अशी-अशी विकास भाऊंची इच्छा आहे. मी काय करावं बरं? मला तुम्ही मदत करा थोडी." मग वहिनींनी अ, एक कार्यकर्त्यांची लिस्ट काढून दिली आणि म्हणाल्या, की त्या-त्या ठिकाणी जाऊन इथे 40-45 प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांमध्ये सगळे कार्यकर्ते काम करत आहेत. निर्लसपणे, निस्वार्थीपणे, अगदी टाईम लिमिट न पाहता. तर त्यांना जाऊन तुम्ही भेटा. तुम्हाला कळेल सगळं. आणि मग मी त्या कार्यकर्त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशीपासून जाण्याचं योजलं म्हणजे. आता हे कार्यकर्ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं तरी मान खाली घालून कामात इतके दंग असायचे. तर त्यांना काय विचारावं, कसं बोलतं करावं हा प्रश्न असायचा. मग त्यांच्या वेळा घेतल्या आणि मी अमक्या दिवशी अमक्या वेळेला भेटायला येऊ का? असं विचारून जाऊ लागले त्यांना भेटायला. आणि त्यांनी काय केलं पहिल्यांदा त्या प्रसिद्धीविमुख कार्यकर्त्यांनी, की पहिल्या भेटीतच ते ताईबाबांविषयी म्हणजे साधनाताईंविषयी, बाबा विषयी बोलायचे, कृतज्ञता व्यक्त करायचे. शारीरिक, मानसिक दुःख आणि तरीही ते आपल्या पायावर उभे होते. बाबा आमटेंनी त्यांना तसे आत्मनिर्भर बनवले होते, स्वावलंबी बनवले होते. मग अशांसाठी मग मी पुस्तक लिहायला घेतलं.
पुस्तक लिहून झालं. पण हे पुस्तक कोणीही प्रकाशक घेईनासं झाला. आता करायचं काय? विषय वेगळा होता ना एकदम. सगळे कार्यकर्ते कुष्ठरोगातून बाहेर पडलेले, बरे झालेले, उमेदीने उभे राहिलेले, मोठं कार्य करत होते आंदोलनात. पण ही कथा किंवा ह्या गोष्टी प्रकाशकाला नाही भावल्या. मग मी स्वतःच ठरवलं, की हे पुस्तक आपणच काढायचं. आणि मग ते मी पुस्तक आनंदवनीची आनंद यात्री हे पुस्तक प्रकाशित केलं आणि या पुस्तकाचे प्रकाशन विल्यापार्ल्याला विकास भाऊंचा ऑर्केस्ट्रा आला होता, स्वरानंद वन. तिथे अनेक दिग्गज हजर होते. निर्मिती सावंत होत्या, अलका मांडके होते, लहाने होते, तात्याराव लहाने, जयंत वाडकर होते, बरेच मंडळी होते आणि त्यांच्या सर्वांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन पार पाडलं. असं म्हणजे पहिलं मला माहीतच नव्हतं, की पुस्तकाचं प्रकाशन करायचं वगैरे असतं, असं माहिती नव्हतं. नंतर कळायला लागलं तेव्हा मग मी कुठल्यातरी समारंभात 5-6 पुस्तकांची प्रकाशन केली. आणि पुस्तकं काढायला सुद्धा पैसे कधी खर्च केले नाही. आता हे आनंदवनाची आनंद यात्री याला फक्त मी थोडंफार सहाय्य केलं, अर्थसहाय्य. पण इतर पुस्तकांना ते पैसे देऊन घालून पुस्तक काढावं, प्रसिद्धी मिळवावी असं वाटलं नाही. मग ह्या पुस्तकानंतर आनंदवनातील कार्यकर्त्यांची अनेक पत्र आली. करुणेनं, कृतज्ञतेनं ओथंबलेली होती. खूप खूप माझे आभार त्यांनी मानले होते. मला खूप बरं वाटलं. खूप समाधान वाटलं. मी भरून पावले, की त्या कार्यकर्त्यांच्या मनात एक आनंद निर्माण झाला, की आपण कोणीतरी आहोत आणि आपल्याविषयी 4 ओळी कोणीतरी लिहिलेत. हे मोठं समाधान त्यांना मिळालं. इतर काही छंदाप्रमाणे कातळ वह्या करण्याचा छंद खूप होता मला. या नादाने अनेक कीर्तिवान व्यक्ती, महनीय व्यक्तींच्या कार्याची ओळख होऊन त्यांच्याविषयी काहीतरी लिहिले गेले पाहिजे, असा मनाने हेका धरला. आणि एकदा काय झालं, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याच दिवशी 2013 साली नेल्सन मंडेला यांचं निधन झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रातून, सामना असो, सकाळ असो, लोकसत्ता असो, नवाकाळ असो, मटा असो, सगळ्यांनी इतकं भरभरून लिहिलं होतं की बाप रे बाप. आणि त्यांचे विविध पैलू उलगडून दाखवले होते. प्रसिद्ध नसलेला काही मजकूर पण होता. त्यांच्या प्रचंड कार्याची महती सगळीकडे झळकू लागली. अरे म्हटलं, इतके दिवस आपल्याला नेल्सन मंडेला माहित नव्हते खरं. माझ्यासारखीच कित्येक जणांना माहिती नसेल मंडेलांची, तर त्यांच्याही कार्याची माहिती व्हावी म्हणून मी त्यांचं पुस्तक लिहायचं ठरवलं. आता हे मंडेला ऐन तारुण्यात खरं तर तरुण मंडळी कशी असतात, तर आपलं सुखासीन आयुष्य कसं बनेल यासाठी धडपडणारे असतात. पण मंडेला मात्र कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढले. 67 वर्षे तुरुंगात त्यांनी खडी फोडली. म्हणजेच 10,000 दिवस. तर अशा या थोर महात्म्याचे चरित्र लिहावं म्हणून मी आणखी 10-12 पुस्तकं वाचली आणि नेमकं त्यांचं कार्य त्यामध्ये चित्रित केलं. त्यांच्यासाठी पुस्तक लिहिता आलं हे माझं भाग्य मी समजते. तर हे नेल्सन मंडेलांच्या बाबतीत झालं असं. दुसरं असं, कलाम सर, अब्दुल कलाम यांचंही निधन झालं आणि त्यांच्या माहितीची अनेक वर्तमानपत्रांनी बरीच माहिती दिली. आधी मी 1-2 पुस्तक वाचून काढलं होतं अब्दुल कलामांचं. पण अचूक माहिती मिळवण्यासाठी पुन्हा मी 7 पुस्तकं वाचून काढली. ते एकतर शास्त्रज्ञ म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. पण त्यापेक्षा, त्या कामापेक्षा त्यांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले. विद्यार्थ्यांना घडविणारे, विद्यार्थ्यांना नव्या युवकांना स्वप्ने पाहण्यास लावणारे, गरजू आणि नव्या युवकांना
स्वप्ने पाहायला लावणारे, गरजू आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देणारे, कमीत कमी गरजात जीवन व्यतीत करणारे, राष्ट्राशी राष्ट्राची, पशुपक्ष्यांची, वृक्षांची सेवा करणारे अब्दुल कलाम हे मी माझ्या पुस्तकात चित्रित केले. ते नसतं केलं तर मला एक माझ्या क्षमतेचा अक्षम्य गुन्हा वाटला असता. एवढं चरित्र लिहिताना मी चरित्रमय प्रत्येकाचं लिहिताना त्या व्यक्तिमत्वात विरघळून जात होते. कुठल्या तरी एका वर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचं निमित्त होतं आणि त्यांच्याच पुस्तकाचा भव्य प्रदर्शन लागलं होतं. आणि हे प्रदर्शन भरल्यानंतर माझ्याकडे मी विचार केला, माझ्याकडे सत्याचे प्रयोग पुस्तक आहे, त्यांचं चरित्र आहे छोटं ते. परंतु वाटलं की अहिंसा या शस्त्राने सर्व जगाला हलवणाऱ्या आणि वंदनीय ठरणाऱ्या या गांधींचं चरित्र हे आपल्या हातून लिहिलं जावं. आणि म्हणून मग मी बरीच पुस्तकं विकत घेतली. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीर श्रम आस्वाद, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादशवत्र सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावी, नम्रत्वे व्रतनिश्चये, ही गांधींची 11 तत्वांची प्रार्थना काही शाळात अजूनही चालू आहे आणि माझ्या लहानपणी शाळेत ही म्हटली जायची, पण अर्थ कळलाच नाही कधी त्यावेळी. म्हणजे आपण शाळेत प्रार्थना मुलांना शिकवतो, गाणी घेतो, त्यांचे अर्थ त्यांना कोणीही बहुतेक सांगत नाही आणि ते सांगितले जावे त्यांचं त्या महान पुरुषाचं विचार वैभव विद्यार्थ्यांना कळावं आणि त्यांचं आयुष्य चांगलं घडावं यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. आणि मग गांधीजींचे स्वातंत्र्य शिवायचे बरेचसे कार्य मला माहितीही कळले आणि विद्यार्थ्यांना मी सांगू शकले. त्यातून महात्मा गांधी हे पुस्तक लिहिले गेले, ज्यात महात्मा गांधींचे आरोग्यविषयक विचार आहेत. मजूर, शेतकरी, स्त्रिया, आदिवासी, ग्रामोद्योग, अर्थकारण, दारूबंदी, बऱ्याचशा म्हणजे आयुर्वेद, असं बऱ्याचशा विषयांचा वापर त्यामध्ये केलेला आहे. अंधश्रद्धांविषयी मी जेव्हा हे लिहिलं, पुस्तक लिहिलं, तेव्हा मागची गोष्ट सांगते की एका नाटकामध्ये मला महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व साकारायचं होतं. तर तो मुलगा होता. शेवटी प्रयोगाची तारीख जवळ आली. मी त्याला म्हटलं, अरे आता तरी केस कापणार. गांधींचं सगळं केस नव्हते त्यांना. तर त्याला वारंवार सांगितल्यामुळे काय झाले, तसे पालक येऊन भेटले आणि म्हटलं, अहो काय कारण काय आहे, तुम्ही फक्त नाटकासाठी केस काढायचे त्याचे, थोडक्यात गोटा बनवायचा. पालक म्हणाले, अहो मॅडम, केस कधी काढतात माहितीयेत का? कोणी घरातलं गेले बिले असले तर पूर्ण केस काढतात आणि असं काही नको व्हायला. तर मग माझ्या मनाने घेतलं की अरे बापरे, एवढे दिवस तो केस कापत नव्हता, त्याचं कारण हे आहे. मग मी मैत्रिणींना वगैरे बाकीच्यांना विचारून आयडिया केली, एक फुगा मोठा कापला आणि तो फुगा व्यवस्थित डोक्याला त्याच्या गुंडाळला आणि तो प्रयोग पार पाडला. 20 ऑगस्ट 2013 साली दाभोळकरांविषयी खूप माहिती पेपरामधून आली. समाजात दूरवर पसरलेल्या वर्षानुवर्षांच्या जटिल अंधश्रद्धा ते अखेरच्या श्वासापर्यंत यांच्या विरोधात अखेरच्या श्वासापर्यंत ते लढले आणि मग त्यांची पुस्तकं अनेकांनी वाचावीत यासाठी मी ती विकत आणली. श्रद्धा, अंधश्रद्धा, विचार तर कराल, भ्रम आणि निराश, डोळस व्हायचंय, ऐसे कैसे झाले बंधू, इत्यादी 12-14 पुस्तकं ते संच मी आणले आणि लोकांना वाचायला दिले, शेजापाजाऱ्यांना, ओळखीच्या लोकांना.
इतकं त्यांच्या कार्याविषयी मला खूप प्रेरित झाले मी. आणि मग त्यांच्याविषयी लिहावं, ते मुलांनी पुस्तक वाचावं, त्यांच्या जीवनातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, असं प्रकर्षाने वाटू लागले त्यावेळेला. आणि मग हे पुस्तक लिहूनच मी त्यांना जणू आदरांजली अर्पण केली. या थोर विचारांचा, या थोरांच्या विचारांचा एक तरी व्यक्ती कधीतरी घडवेल. महापालिका शाळांमध्ये शिक्षकांसाठी स्पर्धा घेतल्या जायच्या. त्यावेळी दासबोध हा एक समाज शिक्षक या विषयावर स्पर्धा घेतली होती. मित्रांप्रमाणे मीही थोडंफार दासबोध वाचला होता. पण या स्पर्धेमुळे तो दासबोध पिंजून काढला मी अक्षरशः. आणि या स्पर्धेत मला दुसरा क्रमांक मिळाला. मग आता दासबोधाचं वाचन फक्त आपल्यापुरतंच ठेवायचं का? त्यांनी जे आयुष्याचं सार सांगितले, महत्त्वाचे विचार सांगितलेत, जीवनाला वळण देणारे काही विचार मंथन त्याच्यात केलंय. नाही, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी मी त्या दासबोधावर खूप विचार मंथन केलं आणि मग समर्थांची विज्ञान निष्ठा, त्यांचा प्रयत्नवाद, स्त्री-पुरुष समानता किंवा अक्षर कसे लिहावे, अभ्यास कसा करावा, पुढारी कसा असावा किंवा प्रयत्नवाद कसा असावा, आळस कसा झटकावा, इत्यादी अनेक विषयांचे छोटे-छोटे टॉपिक केले. आणि त्या टॉपिकमुळे मूल्याधारित स्त्री समर्थांचे विचारधन हे पुस्तक साकार झाले. त्याप्रमाणे 12 संत घेतले. संत याच्यासाठी घेतले का ते पण निबंध त्याच्यावर असायचे, फलकलेखन असायचं. तर ह्या संतांची माहिती लिहायची म्हणजे मोठी-मोठी पुस्तकं पुन्हा शोधणं आलं. मग त्या संतांचं चरित्र आणि त्यांची ओवी संख्या प्लस हे सगळं विद्यार्थ्यांना मिळावं, शिक्षकांना, पालकांना मिळावं म्हणून संतांच्या सांगाती लिहून संत साहित्याची ओळख मी मुलांना करून दिली. सज्जनगडावरून दरवर्षी मनाच्या श्लोकांची स्वस्तात मिळणारी पुस्तकं दरवर्षी आणायची आणि विद्यार्थ्यांना द्यायची. त्यानंतर अण्णा हजारे साहित्यिकांच्या सहवासात त्याचे 10 भाग निघाले. पंचतंत्रांच्या गोष्टी आणि नामदार जगन्नाथ शंकर शेट्टी आता येऊ पाहतायत पुस्तकं. आणि मग हे सगळं ही पुस्तकं लिहिताना मला कथाही सुचायच्या काही. काही कथा मी आकाशवाणीवर जाऊन म्हटल्या, पण नंतर प्रवासाची दगदग काही सहन होईना म्हणून मी ते प्रयत्न सोडून दिला. मग त्या कथांचे विषय पण आजूबाजूलाच मला मिळायचे. मोलकरीण असायची, नातेवाईक असायचे, शेजारणी असायच्या. त्यांच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झालेली असायची आणि त्यांच्यावर लिहिल्याशिवाय पण मला राहावायचं नाही. आणि मग अशा कथा अनेक मासिकासाठी मी दिल्या, दिवाळी अंकासाठी दिल्या, त्या प्रसिद्ध झाल्या. असं या साहित्याने खूप श्रेयस काहीतरी कमावल्याचा मला आनंद झाला. साहित्याने मला काय दिले असा काही वेळेला मी विचार करते तेव्हा वाटतं, साहित्याने मला काय दिलं? तर निराशा, आळस, कुविचार पळवण्याची युक्ती दिली. आघात, संकटे, दुःखांना पार करण्याची शक्ती दिली. अर्थपूर्ण समाधानी जीवन जगण्याची दृष्टी दिली. ज्ञानरंजन, मनोरंजन, आत्मभान, अस्मितेची सृष्टी दिली. नम्रता, सचोटीनं उद्योगप्रिय राहण्याची बुद्धी दिली. गुणग्राहकता, निरहंकारिता, परोपकारितेची वृत्ती दिली. आणि या सर्व परमेश्वरी कृपेबद्दल कृतज्ञ राहण्याची भक्ती दिली. म्हणून मी साहित्याची, साहित्यिकांची, मोठ्या मोठ्या माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींची अतिशय ऋणी आहे. म्हणूनच त्या परमेश्वराला किंवा प्रभूला म्हणावं असं वाटतं. प्रभू तुझिया दारी येता, मागणीस हात जुळतात. आधीच दिलेले किती ते
का कधीच आठवत नाही. जग पाहण्यासाठी डोळे, जग पाहण्यासाठी डोळे, पण अजून पाहिले नाही. दृष्टीची कक्षा कशी ती विस्तारत अजून नाही. सत्कार्यासाठी कर हे, रिकामेच कितीदा पडले. निष्क्रियतेवर त्यांच्या मी अजून नाही चिडले. हे मस्तक माझे कितीदा स्वार्थ रामायणी रमले. हे मस्तक माझे कितीदा मन व्यापून राही. निर्मोहीपणाचा गाव अजून सापडत नाही. देहाचे दान मोलाचे देऊन धाडिलेस जगती. देहाचे दान मोलाचे देऊन धाडिलेस जगती. सार्थकी कसे लावावे हे अजून उमगत नाही. सार्थकी कसे लावावे हे अजून उमगत नाही. हे अजून उमगत नाही. हे अजून उमगत नाही. धन्यवाद.